अकोला जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंगवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना अटक केली असून एकूण 37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार आकोट फाईल हद्दीतील आकोट रोडवर ग्रीन पार्क समोर लक्ष्मी कॉलनी येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैध गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. यानुसार छापेमारी करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या पथकाने कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना उपस्थित केले. यामध्ये खालील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. फारुख खान, आयुब खान वय 52 राहते अकोला, सय्यद फरयान सय्यद विजयोद्दीन वय 19 राहते अकोला. छाप्यात HP व बॅरत गॅस कंपनीचे 19 घरगुती सिलेंडर, भारी रिकामे 2 गॅस भरण्याची मशीन, ट्यूब, इलेक्ट्रिक मोटर, पंप, प्लास्टिक नोझल तसेच 2 इलेक्ट्रिक वजन काटे असा एकूण 37,500 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीवर आवश्यक वस्तू कायदा कलम 3(7) तसेच भारतीय दंड संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांची विनंती. घरगुती सिलेंडरमधून वाहनांना गॅस भरणे अत्यंत धोकादायक असून जीवितास धोका निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा अवैध व्यवसाय कुठेही दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले.